शेतकरी बंधूंनो, तुमच्यासुद्धा हळदीमध्ये जर सोयाबीन नसेल तर तुम्ही सध्या पावसामुळे खंड पडल्यामुळे तुमच्या शेतामध्ये ओळाणी असेल तर तुम्ही भरी एक वेळा अवश्य मारून घ्या. हळदीला भरी मारणं हे खूप गरजेचं असतं, कारण की त्याच्यामध्ये आपल्या जमिनीमधील हवा ही खेळती मोकळी राहते. त्याच्यामुळे जमिनीमधील नत्र जे आहे ते हळद सहजरित्या इतरही अन्नद्रव्यावर त्याचा फरक पडतो. त्यामुळे भरी मारणं गरजेचं आहे. भरी मारल्यामुळे शेतकरी बंधूंनो तुम्हाला दोन फायदे होतात. एक तर शेतामधील तणसुद्धा त्यामध्ये कमी होतं. आता या ठिकाणी तुम्ही समोरच्या फट्यामध्ये पाहू शकता, दांडामध्ये तण उगवलेलं आहे आणि मारल्यानंतर हे शेत पूर्णतः काळं झालेलं आहे. भरी मारल्यामुळे शेतकरी बांधवांनो दोन फायदे असे होतात की तुम्ही या शेतामध्ये पाहू शकता, जे मी रेझर मारत आहे या दांडामध्ये खूप सारं तण असं या ठिकाणी तुम्हाला उगवलेलं दिसत आहे. ज्या तासामध्ये मारायची राहिली ते आणि ज्याच्यामध्ये मारली त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एकदम काळंभोर शेत झालेलं आहे आणि भरतसुद्धा व्यवस्थितरित्या पडलेली आहे. तर भरी मारायची का शेतकरी मित्रांनो? तर आपल्या हळदीचे जे हळकुंड आहेत हे भविष्यात उघडे पडल्या गेले नाही पाहिजे आणि उघडे पडल्यामुळं काय होतं, आपल्या उत्पन्नात घट येते, ते हळकुंड हिरवे पडते आणि त्याला कोंब निघतो. तर त्यासाठी भरी मारणं गरजेचं आहे. जमिनीतील उकरी केल्यामुळे जमिनीतील न्यूट्रिशनसुद्धा हवा मोकळी खेळते राहिल्यामुळे जमिनीची जी आहे ते भुसभुशीतपणासुद्धा वाढतो आणि पाण्याचा निचरासुद्धा व्यवस्थित होतो. जर कुणाला भरी मारायची असल्यास मनोज भाऊ खोरणे, राहणार बिटोडा भोयर, तर यांची ही रेझर मशीन आहे. तुम्ही यांना संपर्क करून तुमची हळदीची भरी मारू शकता.